आधी चुलीमध्ये लोखंडी रॉड गरम केला, नंतर तरुणाला निर्वस्त्र करून चटके दिले। जालन्यात एका तरुणाला गरम तापलेल्या लोखंडी रॉडनं निर्वस्त्र करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जालन्यातील भोकरदन तालुक्यातील अणवा इथं ही घटना घडली। या प्रकरणी 2 जणांविरोधात पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जुन्या वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा तपास पारत पोलीस करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील अणवा इथं एका 36 वर्षीय व्यक्तीला चुलीमध्ये तापलेल्या गरम लोखंडी रॉडनं अमानुष पद्धतीनं मारहाण करण्यात आली। कैलास बोराडे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। शेतीवरून झालेल्या जुन्या वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणी 2 जणांविरुद्ध पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवनाथ दौंड आणि सोनू उर्फ भागवत दौंड अशी संशयित आरोपींची नावं आहेत। कैलास बोराडे आणि नवनाथ दौंड यांचा मागील काही दिवसांपूर्वी शेतीच्या प्रकरणावरून वाद झाला होता। त्यामुळे नवनाथ दौंड यांच्या सांगण्यावरून सोनू उर्फ भागवत दौंड यानं त्यांना अमानुष मारहाण केली। या प्रकरणी त्यांनी जालन्यातील पारत पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली। आरोपींनी या व्यक्तीला किरकोळ वादातून अमानुष मारहाण केली। चुलीमध्ये लोखंडी रॉड गरम करून या व्यक्तीच्या पायाला, पोटाला आणि पाठीला, त्याचबरोबर मानेवर जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमा देखील केल्या। या प्रकरणी जालन्यातील पारत पोलीस ठाण्यामध्ये 2 संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस सध्या तपास करत आहेत।